एक नवीन टेक्स्ट फाईल तयार करा आणि त्याला म्हणा माय हेडर डॉट माय हेडर डॉट एच. ओके, चालतंय. ते मी त्याच्यामध्ये टाकतो. कशामध्ये? माय हेडरच्या डॉट एच मध्ये. अरे तेच नाही, एवढंच आहे फक्त. त्याला क्लोज करतो. आता मला ती फाईल माझ्या याच्यामध्ये इन्क्लूड करायची. कशी करणार? हा, हॅश म्हणा, इन्क्लूड म्हणा. आता हे बघा, ही तुमची लायब्ररी फाईल आहे आणि ही तुम्ही तयार केलेली फाईल आहे. तर मग काय करायचं त्यासाठी? डबल कोट यूज करायचा. बघा, ते नुसतं मी डबल कोट टाकला, तिने स्वतः सांगितलं ही बघ तुझ्याकडे एक फाईल आहे माय हेडर डॉट एच. मी तिला इन्क्लूड केलं. ओके, आता मी हा वापरू शकतो का? चेक करू. आलं? समजलं तुम्हाला? हेडर फाईल आपण स्वतःची हेडर फाईल कशी तयार केली, त्याच्यामध्ये आपण फक्त याची डेफिनेशन काय म्हणते त्याला, डिक्लरेशन कसं टाकलंय बघून घ्या. आणि याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. एवढंच लिहिलंय. टाईप डेफ ते तुम्ही त्या फाईलमध्ये पण लिहू शकता, पण आपण एका सेपरेट फाईलमध्ये लिहिलं. तुम्ही लायब्ररी फाईल युजच करता ना, आता तशी तुम्ही ही फाईल यूज केली. डबल कोटचा अर्थ काय होतो? करंट फोल्डर म्हणजे माझी ती फाईल आहे. समजते? हा, काही डाऊट असेल तर विचारा. काही डाऊट आहे इथपर्यंत? विचारा असेल तर. असं तुम्ही तुमचं डिक्लेरेशन असं सेपरेट घेऊ शकता. दिसतंय ना? टाईप डेफ करून. नंतर ते मग आता आपण चला आणखीन थोडेसे यूज करू. टाईप डेफ म्हणून याला एकच काय, आणखीन दोन यूज करू. इंटिजरला म्हणू माइंड, याला कॅपिटल म्हणू. इथं तुम्ही कसंही यूज करा, मी फक्त एक कॅपिटल तयार करतो, लिहितो. इथं तुम्ही स्मॉल लिहिलं तर चालेल, फक्त सेम नाव नका लिहू. टाईप डेफ इंटिजर 4 कॅरेक्टरला म्हणतो मी. कॅरेक्टर आहे ना, तर आपण काय, कॅरेक्टर स्टार आहे ना, त्याला मी काय म्हणतो, स्ट्रिंग. स्ट्रिंग. ओके, ही पण मी यूज करू शकतो. आता असं काही तर नाव देऊ शकतो तुम्ही. समजते? ओके, आता एवढे आपण यूज करून बघू. हाय फ्लोट, हाय इंट, हे सगळं प्रिंट करू. स्ट्रिंग कशी प्रिंट करायची? पर्सेंटेज. हा ना, चला बघूया बरं. एरर येतील. अरे काय म्हणतंय? हेडर डॉट एच मध्येच केलंय ना सगळं? अच्छा, माय स्ट्रिंग. अच्छा, ओके. हॅलो, रन करू. हॅलो, समजलंय का आता? हा प्रोग्राम समजला आहे का? सगळ्यांनी सांगा. याचा यूज कसा करायचा, पुढे कसा आपण यांचा यूज करतो, किती युजफुल आहे ते तुम्हाला कळेलच आता. हा फक्त तुम्हाला सिंटॅक्स समजण्यासाठी, हा प्रॉपर हे नाहीये, काय म्हणतात त्याला, हा प्रॉपर यूज नाहीये. प्रॉपर यूज आपण घेणार आहे आता थोड्या वेळात. इथपर्यंत काही डाऊट आहे का? विचारा, असेल तर सांगा. सर, माय हेडर डॉट एच ची आपण जी फाईल तयार केली, त्याच्यासाठी आपण एक्सटेन्शन काय वापरलं? काय वापरलं? एक्सटेन्शन काय होतं त्याला? डॉट सी की डॉट टी एक्स टी? डॉट एच. डॉट एच बघ, दिसतंय का? हो सर. डॉट एच फाईल आहे ती.
त्याला लार्ज म्हणतो याला, अरे तरी दिसत नाही काय, एक्स्ट्रा लार्ज. बरं आता बघ, नाव तेवढंच आहे तरी. हा डॉट एच आहे, दिसतंय डॉट एच, हेडर फाईल डॉट एच. इथं डॉट एच लिहिलंय ना आपण, ते डॉट एचच पाहिजे, समजतंय. तर हा पण प्रोग्राम देतो तुम्हाला, कशामधलं आहे, स्ट्रक्ट डॉट सी मध्ये, ते पण लिहून देतो तुम्हाला कशात काय लिहायचं ते पण बघा. आणि दोन्ही सेम फोल्डरला पाहिजे. आणि समजा माझं आता असं नाही, आता बरं चला तो एक घेऊ, हे याला काय म्हणतो, स्ट्रक्ट डॉट सी असं काही म्हणा, डॉट सी फाईल त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर माय हेडर नाव पण यादीतच घेतो, नाहीतर पुन्हा हेडर यायचे याच्यामध्ये तीनच लाईन. इथपर्यंत समजलं. आता बघा, आता सपोज असं आहे, माझं डायरेक्ट इथं नाहीये, मला आहे नाही, माझी काही एकच हेडर फाईल नाहीये, माझे मल्टिपल हेडर फाईल आहेत, 20-25 हेडर फाईल आहेत. मग आता ते सगळे जर इथं मिक्स जर करायच्या नसतील तुम्हाला, तर काय करायचं, एक फोल्डर तयार करा, त्याला म्हणा हेडर्स, तर काय म्हणा हेडर किंवा हेडर फाईल्स, हेडर फाईल्स, हेडर फाईल्स टाका, नाव द्या, आणि त्याच्या आतमध्ये याला हेडर याला टाका. मग आता ही कशी इन्क्लूड करायची, त्याला सांगायचं अरे माझी डायरेक्ट नाहीये, कोणत्या फोल्डरच्या आतमध्ये, हे फोल्डरचं नाव घ्या, पेस्ट करा, स्लॅश म्हणा, बघा त्याच्या आतमध्ये ते आली, लगेच तिने दाखवली पण होते, दाखवतो दिसते का, बघून घ्या आउटपुट मध्ये काही फरक झाला का बघून बघा, काहीच नाही. इथपर्यंत कोणाला काही डाऊट, काही शंका, काही विचारायचं, काही सांगायचं विचारा, नंतर आपण लगेच आता स्ट्रक्चर सुरू करणार आहोत. सिंपल आहे पण महत्वाचं आहे. इथं तुम्ही काय काय बघितलं बघा, स्वतःची हेडर फाईल कशी तयार करायची, ती इन्क्लूड कशी करायची, स्वतःची हेडर फाईल कशी तयार करायची, ती इन्क्लूड कशी करायची, समजतंय. कोणाला काही शंका आहे, आता सिंपल आहे, जास्त काही नाही, फक्त माहित एवढंच फरक असतो, आपल्याला माहित आहे की नाही, सगळं सिंपलच असतं, आणि तुमची प्रॅक्टिस किती आहे. आता मला काय करायचं, स्ट्रक्चर, आता मला स्ट्रक्चर तयार करायचं. स्ट्रक्चर म्हणजे काय, युजर डिफाईन टाईप तयार करायचं. स्ट्रक्चर म्हणजेच काय, एक युजर डिफाईन टाईप तयार करायचा, एक युजर डिफाईन टाईप तयार करायचा. पण कोणत्या डेटा टाईप पासून, एक्झिस्टिंग डेटा टाईप पासून युजर डिफाईन डेटा टाईप तयार करण्याला म्हणायचं स्ट्रक्चर. एक्झिस्टिंग डेटा टाईप पासून नवीन डेटा टाईप तयार करायचा, त्याला म्हणायचं स्ट्रक्चर. मग त्याचं सिंटॅक्स असं करायचं कसं, ओके, असं स्ट्रक्ट हे कीवर्ड वापरायचा, आणि कळेल की तुम्ही स्ट्रक्चर तयार करताय प्रीडिफाईन डेटा टाइप्स पासून. मग तो विचारतो, अच्छा तो स्ट्रक्चर तयार करायचा आहे, त्या स्ट्रक्चरला तुला नाव काय द्यायचं, मग आपण त्याला काहीतरी नाव देऊ. काय नाव द्यायचं, माय स्ट्रक्चर काही पण म्हणा, काय याच्यात आपण स्टुडंटची इन्फॉर्मेशन ठेवायची, समजा मला आता स्टुडंट म्हणतो, त्याची गरज काय ते पण सांगतो तुम्हाला. ओके, आता याच्यामध्ये मला काय इंटिजर, एक रोल नंबर ठेवायचा आहे, त्याच्यानंतर आणखीन काय करायचं, रोल नंबर नेम एवढंच ठेवायचं, कॅरेक्टर कॅरेक्टर पॉइंटर म्हणा किंवा एमटीआर द्या, काही म्हणा, कॅरेक्टर पॉइंटर म्हणलं तर काय अडचण नाही. अरे असं काय केलंय, हा नेम झालं. आणि आता मला हे स्ट्रक्चर इथं काय झालंय, फक्त हे डिक्लेअर झालंय, म्हणजे जसं इंटिजर हे कसं आहे, हे stdio.h मध्ये हे सपोज हे आहे इंटिजर असा टाइप आहे, पण या इंटिजरला मेमरी भेटते का, नाही. या इंटिजरला कधी मेमरी भेटते, जेव्हा तुम्ही इंटिजरला असं व्हेरिएबल त्याचा तयार करता, जसं की इंटिजर आय, इंटिजर जे,
इंटिजर के असं जेव्हा तुम्ही डिक्लेअर करता तेव्हा त्याला मेमरी भेटते. ओके. हा मग आता याला कसं आहे, हे स्ट्रक्चर फक्त तुमचं डिक्लेअर झालंय. याला मेमरी कधी भेटणार? जेव्हा तुम्ही याचा व्हेरिएबल तयार करता. जेव्हा तुम्ही ह्या स्ट्रक्चरचा व्हेरिएबल तयार करता तेव्हा या स्ट्रक्चरला मेमरी भेटेल, किंवा या स्ट्रक्चरला म्हणण्यापेक्षा जो व्हेरिएबल तुम्ही तयार करता त्याला या स्ट्रक्चरला जेवढं काही डिक्लेअर केलंय तेवढी त्याला मेमरी भेटेल. समजतंय? इथं कॅरेक्टरचा हे घेण्यापेक्षा एक काम करूया, नेमच घ्यायचे ना, एक फिक्स अरे घेऊ. किती कॅरेक्टर नेम ऑफ 10 ना 20, चला 20 नावाचं 20 पर्यंत असतील माझं नाव, असं काहीतरी घेऊ. चालेल. आता मला काय करायचंय, तुम्हाला कॅरेक्टर आलं ना की स्ट्रक्चरची साईज काढायला थोडस अवघड होतं, कारण की ते पॅडिंग वगैरे ऍड करतं. सध्या आपण हे नको ठेवायला, आपण काय म्हणू, गुड सॅलरी म्हणू. आता साईज ऑफ करायला जरा बरं पडतं. कॅरेक्टर असेल की मग ते पॅडिंग वगैरे ऍड होतं, मग ते जरा डिफरंट साईज दाखवतो. त्यापेक्षा ऍक्युरेट साईज तुम्हाला याची किती पाहिजे ती आता बघू. चालेल. हे असं डिक्लेरेशन यायचं. मग आता असंच नाही, मल्टिपल डिक्लेरेशनचे टाईप आहे त्याचे. आता मी इथं आहे ना एक नाव देतो बघा. पहिल्यांदा मी इथं एक देतो. मी काय म्हणतो, आता मला याचा याला जो मी याला कधी वापरू शकतो, याचा इंटिजर तुम्ही कधी वापरू शकता रे? इंटिजरचा व्हेरिएबल तयार करायचा आणि इंटिजर वापरायला सुरुवात करायची. ओके. मग इंटिजरचा कसा सिंटॅक्स होता, इंटिजर म्हणायचं, एन म्हणायचं, त्याच्यामध्ये 10 व्हॅल्यू द्यायची, 10 व्हॅल्यू द्यायची आणि त्याला प्रिंटेड मध्ये लिहायचं आणि ऍक्सेस करायचं. त्याच्यामध्ये n इक्वल टू 10 चा 20 करायचा. त्याच्यानंतर प्रिंटेड मध्ये प्रिंटेड टाकायचं, त्याच्यामध्ये पर्सेंट डी करून n ला व्हॅल्यू n ची व्हॅल्यू प्रिंट करायचा. अशी ऑपरेशन तुम्ही करत होता. आता हा युजर डिफाइन टाइप आहे. याच्यामध्ये एका याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत बघा. प्री डिफाइन व्हेरिएबल याच्यामध्ये 2 आहेत. आणि आता मला हे दोन्हीला पण काहीतरी व्हॅल्यू द्यायची आणि ते ऍक्सेस करायची. तर मग हे असं सरळ सरळ त्याचा सिंटॅक्स तर नसेल ना. त्यासाठी थोडासा वेगळा सिंटॅक्स आहे. कसा बघा, पहिल्यांदा आपण डिक्लेअर कसं करायचं बघा. आता इंटिजरला तुमच्या समोर ठेवा. आता त्याच्यानुसार आपण याला डिक्लेअर करायला स्टार्ट करू. आता मी काय म्हणतो, त्याला इथं पण सांगावं लागतं, अरे मी स्ट्रक्चरच्या व्हेरिएबलचा टाइप डिक्लेअर करतोय. ओके, चला इथं स्टुडंट म्हणा. इथपर्यंत तुमचं इंटिजर आहे. हे इंटिजर आणि हा एवढं हे सेम आहे. हे इंटिजर आणि हे स्टुडंट हे सेम आहे. आता याच्या पुढं जसं तुम्ही हा व्हेरिएबल डिक्लेअर केलाय, तसं इथं तुम्ही काय करणार आहे, व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहात. काय म्हणू, std1 स्टुडंट1 किंवा नुसतं std म्हणा, चालेल. आता मला तो वापरायला सुरुवात करायची. मला आता हा व्हेरिएबल वापरायला सुरुवात करायची. आता याच्या पुढेच तुम्ही डायरेक्टली इक्वल देऊन दोन्हींसाठी व्हॅल्यू देऊ शकता, किंवा आता 1 बाय 1 आपण कशी द्यायची, मला आधी रोल नंबरला द्यायची, नंतर सॅलरीला द्यायची. ते कसं द्यायचं बघूया. बघा, आता मी काय म्हणतो, std मला आता नाही, इंटिजर फक्त नम म्हणा, म्हणजे दोन्ही जरा सेम वाटेल तुम्हाला. आता बघा, हे इंटिजर म्हणजे स्ट्रक्ट स्टुडंट इथपर्यंत आणि n म्हणजे istd. आता दोन्ही पण लोकल व्हेरिएबल आहेत. दोन्ही पण लोकल व्हेरिएबल आहेत, म्हणजे दोन्ही मध्ये पण काय असेल, आता गार्बेज असेल. तिथून आपण काय करू, आता n ला व्हॅल्यू देऊ, नंतर तुमच्या स्ट्रक्चरला देऊ. मग कोड n इज इक्वल टू 10 असं. n ला तर सरळ सरळ आहे, कारण की तो एकच टाइप आहे ना. पण आपल्या स्टुडंट मध्ये 2 प्री डिफाइंड टाइप आहेत. मग त्यांना कसं द्यायचं, त्याला म्हणायचं std डॉट म्हणायचं. तो विचारतो कोणत्या व्हेरिएबल तुला आता, कोणत्या व्हेरिएबलला तुला व्हॅल्यू द्यायची. आपण सांगायचं रोल नंबरला व्हॅल्यू दे भाऊ, किती देऊ, 20 दे. आता पुन्हा म्हणायचं std डॉट सॅलरीला काहीतरी व्हॅल्यू द्यायची, किती देऊ, 30.5 एफ. ओके. हा, आणि आता हे बघा, आता मी इथं यांना हे असं करतो, हे आणि हे दोन्हीला असं कम्पेअर करा, हे कसं आहे, हे कसं आहे. हा, आता तुम्ही n ला प्रिंटेड मध्ये कसं टाकत होता सांगा बरं. प्रिंटेड डॅश n इज इक्वल टू %d आणि इथं काय म्हणायचं, n म्हणायचं डायरेक्ट ना.
जसं इथं यूज केलंय तसंच तुम्ही ते ऍक्सेस करायचा. जसं इथं यूज केलंय तसंच तो ऍक्सेस करत होता. मग आता याच्यानुसारच जर मला प्रिंटफनी स्टुडंटच्या व्हॅल्यू जर प्रिंट करायच्या तर त्या कशा असतील सांगा बरं. सगळ्यांनी ट्राय करा. पहिल्यांदा तर मी काय म्हणतो स्टुडंट रोल नंबर स्टुडंट असं म्हणतो. कोणती आहे पहिली व्हॅल्यू कोणती आहे आपली पर्सेंटेज म्हणजे काय म्हणतात त्याला नंबर आहे ना. मग त्याला आपण इंटिजर आहे म्हणजे त्याला आपण पर्सेंटेज नाही करू. ओके इथं काय येईल ते सांगा मला आणि त्याच्यानंतर इथे काय येईल ते पण सांगा. इथं काय येईल ते सांगा. त्याच्या खाली इथं काय येईल ते पण का सांगा. स्टुडंट काय सॅलरी ना स्टुडंटला कशी सॅलरी आली पण चला असू दे. फीज म्हणायला पाहिजे ती स्टुडंटची फीज. स्टुडंटला कुठून सॅलरी आली चला फीज म्हणू. ओके इथं पर्सेंटेज नाही आता ते फ्लोट मध्ये ना पर्सेंटेज म्हणा. ओके इथं काय येईल आणि इथं काय येईल सगळ्यांनी सांगा. ट्राय करा. तुमच्या समोरच उत्तर आहे बघा आणि टाईप करा. सगळ्यांनी सांगा. नाही चुकलेलं आहे. नेक्स्ट ट्राय करा. तुझ्या समोर उत्तर आहे नीट बघ. कोण ट्राय करताय याच्याकडे बघा. हे ऍज इट इज तुम्ही इथं लिहिलं ना तेच करायचंय तुम्हाला त्याच्यासाठी पण नाही डायरेक्ट येणार नाही. त्याच्या आधी तुम्हाला एसटीडी डॉट ऍड करावं लागेल. तेवढा एक डिफरन्स होता. एसटीडी म्हणायचं तुम्हाला कशातली कोणती व्हॅल्यू पाहिजे त्याला काय माहिती तुम्हाला इथं कोणती व्हॅल्यू पाहिजे त्याला सांगायचं मला एसटीडी मध्ये इथे रोल नंबर पाहिजे. मला एसटीडी मधला इथे काय पाहिजे फीस पाहिजे. समजतंय. हा आता बघू बरं प्रिंट होतंय का. आपण एवढं सगळं केलंय तर तो काय म्हणतोय एरर नाही रन आलं बघा 20. तिथं पुन्हा हे जरा जास्तच गेलंय तर 2 पर्यंत म्हणू %.2f बरं वाटतं बघायला. बाकी काही ठेवलं तरी काही नाही झालं. इथपर्यंत समजलं आहे का. आता तुम्ही हे स्ट्रक्चर सरळ सरळ हे ना तुम्ही डायरेक्ट डॉट एच फाईल मध्ये टाकू शकता इथं डायरेक्टली यूज पण करू शकता. आता नका टाकू आणखी मी सांगतो तुम्हाला याच्यामध्ये मॉडिफिकेशन आपल्याला करायचंय. चालेल आता मला सांगा इथपर्यंत समजलं आहे का. तुम्हाला पाठवतो. येस ट्राय केलं बरोबर खूप चांगलं. आता इथपर्यंत कोणाला इथपर्यंत समजलं आहे का सांगा बरं. प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे काही याच्यामध्ये काही विचारायचंय काही सांगायचंय काही पुढे काही इश्यू वाटतोय आणि समजत असेल तर सांगा. याच्यानंतर डायरेक्ट आता याच्यात आपण पॉइंटर कसे यूज करायचे ते बघणार आहे. समजलंय का. नंबर जर यूज केला तर नुसता रोल नंबर यूज केला तर नुसतं असंच का त्याला समजणारच नाही ना. रोल नंबर असा तुम्ही तुमच्याकडे व्हेरिएबलच नाहीये. तो स्ट्रक्चरच्या आतमध्ये त्या स्ट्रक्चर व्हेरिएबलच्या आतमध्ये रोल नंबर आहे. डायरेक्ट रोल नंबर नाहीये. बघा तुम्हीच बघा अनडिक्लेअर्ड आयडेंटिफायर म्हणून तो म्हणायला तर पाहिजे अनडिक्लेअर्ड आयडेंटिफायर बघितलं का. तो स्ट्रक्चरच्या आतमधला आहे. असा इंटिजर सारखा डायरेक्ट व्हेरिएबल नाही ना. तो याच्या आतमध्ये मग त्याला ऍक्सेस करण्यासाठी त्याच्या व्हेरिएबलच्या मदतीनेच ऍक्सेस होईल. डायरेक्ट ऍक्सेस होणारच नाही. समजतंय. अनडिक्लेअर्ड म्हणला तो डायरेक्ट 23 नंबरला 23 नंबर. आणखी कोणाचा काही प्रश्न काही डाऊट काही विचारायचंय काही सांगायचंय बोला. इथपर्यंत क्लिअर आहे का.
इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे का? ओके, मग आता बघा, आता आपण एक टाइप टेप बघितला होता ना रे. आता स्ट्रक्चरला हे बघा, दरवेळेस तुम्हाला स्ट्रक्चर मला स्टुडंट 1 म्हणायचंय, नंतर समजा स्ट्रक्चर स्टुडंट 2 म्हणायचंय. मला दरवेळेस हे स्ट्रक्ट हे कीवर्ड वापरावं लागतोय बघा इथं. असं काही सोल्युशन आहे का की मला स्ट्रक्ट आणि स्टुडंट यांचं काहीतरी जरा सिंपल, इंटिजर कसं सिंपल वाटतंय तसं काहीतरी सिंपल करता येईल? ट्राय करू बरं, याला काही सिंपल करता येतंय का? ओके, हा, आता कसं याला बघू, इथपर्यंत समजलंय तुम्हाला. तर मग आता याला जरा थोडंसं याच्यामध्ये टाइप डेप ऍड करू. काय करू? टाइप डेप ऍड करू. कसा काय करायचा? याला काय म्हणायचं? टाइप डेप. बघा पुढे लिहितोय ते बघा, टाइप डेप. हे जे नाव आहे त्याला तू सर्च स्टुडंटला तू काय म्हण? स्टुडंट म्हण. कॅपिटल करा, नाही तर काही करा तुमच्या इच्छा. असं. आता जिथं मी स्ट्रक्ट स्टुडंट यूज करत होतो तिथं मी काय करणार? स्टुडंट म्हणणार फक्त. आता इथे झालं नाही, आधी त्यापेक्षा जरा प्रॉपर एक्झाम्पल वाटतंय ना, बाकी काहीच चेंज नाही. टाइप डेप ऍड केलं, या सगळ्याला तू काय म्हण? अच्छा, थांबा, हे असं करण्यापेक्षा आहे ना, मी तुम्हाला हे आधी सांगितलंच नाही, एक याच्या आधी एक वेगळा प्रोग्राम घेऊ. थांबा, लगेच नका करू, एकच मिनिट. काही नाही, हे पण बरोबर आहे, पण तुम्हाला एक हे सांगायचं राहिलं. हा, तर हे std1 मी इथं दिलं ना. ओके, तर मी आता याला काय म्हणतो म्हणजे ही देण्याचा आणखीन एका जागेवर मार्ग आहे बघा. हे काय करायचं, कट करायचं याला आणि याचा व्हेरिएबल इथंच डिक्लेअर करायचा. हा सेकंड वे. बाकी कुठंच काही चेंज नाही. आता वरती डिक्लेअर केल्याने खाली डिक्लेअर करायची गरज नाही. आता ते बघू बरं. अरे std केलंय ना आपण. ओके, मी त्याला रन करतो. काहीच आउटपुट मध्ये चेंज नाही. फक्त बघा इथं स्ट्रक्ट स्टुडंट std जे म्हणलं होतं ते डायरेक्ट मी इथंच डिक्लेअर केला तो व्हेरिएबल. ओके, हा, नंतर तुम्ही आता पुन्हा सेकंड पण तयार करू शकता, तसं काही नाही. पण आता हा व्हेरिएबल आहे, एवढं लक्षात ठेवा. आता मी काय करतोय बघा, हा एक सेकंड वेव होता, आपला आता आधीचाच घेऊ स्टुडंट std. त्याच्यानुसार तुम्हाला एकदा पॉइंटर शिकवतो, नंतर आपण त्याच्यामध्ये टाइप डेप ऍड करू. आता बघा, आता मला काय करायचंय, std होता ना, असा आपला आधीचा प्रोग्राम होता. सांगा, मला इंटिजरचा ऍड्रेस कशामध्ये तरी ठेवायचा आहे. मला इंटिजरचा ऍड्रेस ठेवायचा आहे, तर मला काय लागेल? मला इंटिजर व्हेरिएबलचा ऍड्रेस ठेवायचा आहे, तर मला काय लागेल? सगळ्यांनी सांगा. मला इंटिजर म्हणजे n ह्या व्हेरिएबलचा ऍड्रेस मला कशात तरी ठेवायचा आहे, तर मला काय लागेल? ऍड्रेस ठेवण्यासाठी काय लागतं हे सांगा. ते ऍड्रेस ठेवण्यासाठी काय लागतं? बोला. ऍड्रेस ठेवण्यासाठी पॉइंटर लागतो. येस, ऍड्रेस ठेवण्यासाठी काय लागतो? पॉइंटर लागतो. ओके, आता इंटिजरचा ऍड्रेस ठेवण्यासाठी काय लागेल? इंटिजरचा ऍड्रेस ठेवण्यासाठी काय लागेल? इंटिजरचा ऍड्रेस ठेवण्यासाठी काय लागेल? इंटिजर पॉइंटर. येस, इंटिजर पॉइंटर लागेल. म्हणजे आम्हाला मी कसं म्हणू शकतो याला, इंटिजर स्टार p इज इक्वल टू एंड ऑफ n असं जर मी म्हणू शकतो, आणि ते मी n ने ऍक्सेस केलंय, ते मी स्टार p ने ऍक्सेस करू शकतो. ओके, बघू बरं आता होतंय का ऍक्सेस. आला बघा, आला. ओके, बघितलं स्टार p केलेलं आहे. हा पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, आता मला तुम्हीच सांगा, इंटिजरचा ऍड्रेस ठेवण्यासाठी मला काय लागलं? इंटिजरचा पॉइंटर लागला.
आता मला स्ट्रक्चर स्टुडंटचा म्हणजे एसटीडी चा ऍड्रेस ठेवायचा आहे. मला एसटीडी चा ऍड्रेस ठेवायचा आहे. मला काय लागेल? मला स्ट्रक्चरचा ऍड्रेस ठेवायचा आहे, तर मला काय लागेल? स्ट्रक्चरचा ऍड्रेस ठेवायचा आहे, काय लागेल? इंटिजरचा ऍड्रेस ठेवायचा. काय? voidचा पॉइंटर. कोणता पॉइंटर? voidचा. व्हाईड पॉइंटर. व्हाईड पॉइंटर तर जेनेरिक झाला, त्याच्यात तुम्ही कशाचा पण ठेवू शकता. ते एक व्हॅलिड आहे, पण नाही मला स्पेसिफिक पाहिजे. इंटिजरचा पॉइंटर ठेवण्यासाठी, इंटिजरचा ऍड्रेस ठेवण्यासाठी इंटिजरचा पॉइंटर जर लागत असेल तर स्ट्रक्चरचा पॉइंटर ठेवण्यासाठी काय लागतो? आता ह्योच प्रश्न पडेल, स्ट्रक्चर पॉइंटर लागतो का नाही लागतो? येस लागतो, स्ट्रक्चर पॉइंटरच लागतो. का? त्याचा आन्सर पण मी तुम्हाला सांगतो. बघा आता स्ट्रक्चर, आता मग इंटिजरचा पॉइंटर ठेवण्यासाठी जर मला इंटिजर पॉइंटर लागत असेल तर स्ट्रक्चरचा ऍड्रेस ठेवण्यासाठी सुद्धा मला स्ट्रक्चरचाच पॉइंटर लागेल. आता मी म्हणतो स्ट्रक्चर माय स्ट्रक्चर स्टुडंट. बघा हा याच्या पुढे स्टार्ट केलं होतं ना, सेम करायचंय. मी त्यासाठीच इंटिजरचं हे ठेवलंय तुमच्या पूर्ण एक्झाम्पलला. आधी इथं स्टार म्हणायचं, याला पी पॉइंटर ऑफ एसटीडी असं म्हणून चालेल. पॉइंटर ऑफ एसटीडी इज इक्वल टू, आता कसा ठेवणार? अँड एसटीडी. चालेल, ओके. आता मी जे एसटीडी डॉट ने ऍक्सेस करत होतो ते मी आता पीएसटीडी आणि डॉट ने ऍक्सेस करू शकतो का? करू शकतो का? हो. करू शकतो. मग आता कसं म्हणावं लागेल त्यासाठी? इथं पीएसटीडी डॉट, इथं पण पीएसटीडी. काय राहिलं रे आणखीन? एक गोष्ट काहीतरी राहिली. काय राहिली? पॉइंटरचा स्टार. पॉइंटर द्यायचा राहिला ना. आता हे इथं कसं करायचं माहितीये का? याला एक ब्रॅकेट टाका फक्त आणि याच्या बाहेर पॉइंटर टाका. एवढं फक्त करा. याच्या बाहेर ब्रॅकेट टाकायचा आणि याच्या बाहेर असा पॉइंटर ऍड करा. ओके. अच्छा, चला होतंय का बघू वर ऍक्सेस. काही इश्यू येतोय का? काय झालं? टाइप ऑफ फ्रेम पॉइंट्स टू सब यूज. अरे रे रे रे, अरे रे रे रे. वॉर्निंग आहे का एरर आहे? एररच दिली त्यांनी डायरेक्ट. असं नव्हतं करायला पाहिजे ते. डायरेक्टच सांगावं लागेल. अलाउड होता, त्यांनी नाही केलं. एरर आलेली आहे. थांबतो एकच मिनिट काढून टाकतो. त्या आधीची फाईल रन होती, बाकी काही नाही. तर बघा ऍक्च्युली यास अलाउड होतं, पण आता तो अलाउड करत नाहीये. एकदा लिनक्स वरती ट्राय करायला पाहिजे. पण चालतंय, याला ऍक्सेस करण्याचा एक मार्ग आहे दुसरा. हा ओके. इथं फक्त असं केलं बघा. मला ऍड्रेस पाहिजे कशाचा? अँड म्हणलं मी, अँड हिस्ट्री ऑफ रोल नंबर आणि त्याला पॉइंटर लावला. बघा तेच सेम तीच गोष्ट होती, पण तो अलाउड करत नाहीये. तुम्हाला समजते का? बघा मला इथं पण काय पाहिजे? हिस्ट्री पाहिजे. अँड हिस्ट्री पाहिजे, अँड हिस्ट्री डॉट इज आम्ही पॉइंटर ऍड मला व्हॅल्यू पाहिजे. सेम करतोय मी, तो अलाउड करत नाहीये. बघा हिथं अलाउड केलं त्याने, पण तिथं त्याने अलाउड नाही केलं का ते सांगतो तुम्हाला. हे बघा व्हॅल्यू पण आली आणि पी मध्ये ऍड्रेस ठेवतो म्हणजे काय? हाच ऍड्रेस आहे ना, आणि त्याच्यावरती डॉट करून तुम्ही पॉइंटर लावताय. समजतंय तुम्हाला? हा, तर तो काय म्हणतो, ऍक्च्युअली हे आधी अलाउड होतं. आता जसे जसे कंपायलर आणि हे तुमचे ऍडव्हान्स होत चाललेत ना, तसं तसं तो रेस्ट्रिक्शन ऍड करत जातो की आम्ही तुम्हाला एक दिलाय ना
तर यूज करा. तर त्यांनी काय दिलं ते मी तुम्हाला सांगतो. हे बघा, असं स्टार लावून पुन्हा डॉट लावून स्टार लावून पुन्हा डॉट लावून असं करण्यापेक्षा तो काय म्हणतो की मी तुला एक नवीन ऑपरेटर देऊन टाकतो, तो डायरेक्टली यूज कर. मग तो ऑपरेटर कोणता? तर बघा, त्याला म्हणतात एरो ऑपरेटर. त्याचं PSTDR. तो यूज कसा करायचा? असा एक मायनस म्हणायचं आणि ग्रेटर दॅन म्हणायचं. बघा, लगेच त्याने दोन ऑप्शन दिले, तुला काय वापरायचं, रोल नंबर, रोल नंबर, त्याच्यानंतर पुन्हा इथं कसं PSTD आणि एरो मायनस म्हणायचं आणि ग्रेटर दॅन म्हणायचं. एरो तयार झाला की फीज. असं तुम्ही यूज करू शकता. बघा, हे सिंपल झालं ना. पहिल्यांदा डॉट म्हणायचं, पुढे हे नाव लिहायचं, त्याच्या आधी स्टार लिहायचं, त्याच्यापेक्षा एक तुम्हाला एक ऑपरेटरच देऊन टाकलाय हा. तिने काय करा, तुम्ही त्याला ऍक्सेस करा, चालतंय. मग आता आपण तो यूज केला तर त्याने आता आपल्याला ऍज इट इज आउटपुट भेटते का? येस, भेटलं, काहीच इश्यू नाही. इथपर्यंत आता सगळ्यांना समजलं आहे का? सांगा, इथपर्यंत समजलं आहे का? इथपर्यंत कोणाला काही डाऊट? इथपर्यंत कोणाला काही डाऊट? समजलं ना? सिंपल आहे. हा नवीन ऑपरेटर दिलाय. जेव्हा तुम्ही स्ट्रक्चरचा ऍड्रेस पॉइंटर मध्ये ठेवता, स्ट्रक्चर पॉइंटर मध्ये, तर तो जर तुम्हाला ऍक्सेस करायचा असेल, हा झालं, तर तुम्ही डायरेक्टली हा एरो ऑपरेटर वापरू शकता. समजलं? ओके. आता हा एक प्रोग्राम तुम्हाला सेंड करून ठेवतो. आता नेक्स्ट, आता काय करायचं, थोडं सिंपल करूया आणखी. त्याला टाइप डिफ करू. टाइप डिफ आपण आता शिकलो ना. इथं एक व्हेरिएबल, आता हे बघा, याच्या आधी जेव्हा आपण std इथं लिहिला होता तेव्हा तो व्हेरिएबल होता. आता आता आपण याला टाइप डिफ करतो, इथं जे लिहू तो त्याचा टाइप होईल. हे कंप्लीट नाव, त्याला अल्टरनेट नाव म्हणजे नवीन टाइप होईल. स्ट्रक्ट स्टुडंटचा एक नवीन टाइप होईल इथं. आणि आधी टाइप डिफ न लिहिता जर इथं लिहिलं तर तो त्याचा व्हेरिएबल होईल. आणि आता टाइप डिफ करून जर इथं नाव लिहिलं तर तो त्याचा टाइप होईल. आणि टाइप डिफ न करता जर लिहिलं तर तो त्याचा व्हेरिएबल होईल. मायनर डिफरन्स आहे, पण लक्षात ठेवा. आता मी इथं स्टुडंट म्हणतो. आता जिथं मी हे यूज करत होतो तिथं मी डायरेक्ट आता स्टुडंट म्हणू शकतो. स्टुडंटचा पॉइंटर, स्टुडंट दोन याच्यामध्ये लिहायची गरज नाही. आता मी एका याच्यातच लिहू शकतो. आता ह्या प्रोग्राम मध्ये काही इश्यू आहे का बघू. जसं तसा रन होतोय का? चला, इथपर्यंत कोणाला काही डाऊट, काही विचारायचं, काही सांगायचंय? आता एक स्टेप आणखी पुढे जाऊ शकता तुम्ही. कोणती? आताच आपण घेतलेली. पहिल्यांदा हा प्रोग्राम तुम्हाला सेंड करतो. थोडे थोडे चेंजेस करतोय, ती व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या नेमकं काय होतंय. आता एक स्टेप पुढे जाऊ. हे सेपरेट फाईल मध्येच काढून घेऊ ना. आता फोल्डर तयार करत नाही मी, फोल्डरच झाला का? चालेल, डिलीट करतो. एक फाईलच तयार करतो फक्त. न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट, त्याला नाव .txt काढून टाका. माय हेडर म्हणा, काही म्हणा, तुमचं नाव द्या. माय हेडर .h म्हणा. त्याला आता याच्या आतमध्ये हे टाकून, हे एवढं टाकून द्या. त्याला आता इन्क्लूड करा फक्त. कशी इन्क्लूड करायची सांगा बरं. आता हॅश इन्क्लूड करंट फाईल मधले जर मला इन्क्लूड करायचे असेल तर काय करावं लागतं? करंट फोल्डर मधली .h फाईल इन्क्लूड करायची असेल तर कशी करावं लागेल? कशी? डबल कोट मध्ये. नुसतं एक डबल कोट दिला की तो आला बघा. झालं? ओके. काही प्रोग्राम मध्ये काही इश्यू होतोय का चेक करू लगेच. काय केला, रन केला, काहीच इश्यू नाही. तिथपर्यंत सगळ्यांना समजलं आहे का?
हे छोटे छोटे पॉइंट आपले थोडे थोडे पुढे होत चालले पण हे महत्वाचे आहेत हा. आता हे स्ट्रक्चर एवढं महत्वाचं आहे, एवढं महत्वाचं आहे, एवढं महत्वाचं आहे ना की तुम्हाला कळेलच ते किती महत्वाचं आहे. आता आता एक स्टेप आणखीन पुढे जाऊ. आता काय करायचं माहितीये का, आता आपण मॅलॉक शिकलेलो आहे. आता आपण मॅलॉक शिकलेलो आहे. प्रोग्राम सेंड करा. प्रोग्राम सेंड नाही केला ना? अरे केला की. हा काय हे फक्त तेवढं स्ट्रक्चर एका नवीन फाईल मध्ये टाकलंय. बरं चला हे पण देतो. नवीन .h फाईल मध्ये काय टाकलं आता तेवढं समजेल ना तुम्हाला की .h फाईल मधलं आहे. हा ते कॉपी वगैरे काय जे करायचं असेल ते लगेच करून घेत जा. हे आपण एक एक लाईन बाय लाईन म्हणजे जसं जसं पुढे चाललोय तसं पुढे थोडे काय आपण चेंजेस केले ते व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. आता आपण मॅलॉक शिकलेलो आहे बघा. आता बघा जे जे आपण शिकलोय ना ते हळूहळू आपण कसं यूज करायचं बघा. आता आपण मॅलॉक शिकलोय ना तर याला सांगायचं की मला एवढी एवढी मेमरी लागते स्ट्रक्चरलाच. मेमरी घेण्यासाठी तुम्हाला काय लागतो, पॉइंटर लागतो फक्त. मग आता इथं जी मेमरी तुम्ही अशी दिली होती ती आता डायनॅमिकली द्या त्याला. कशी द्यायची बघा. हे इंटिजर यांचं काढून टाकू का, ते समजलं असेल ना तुम्हाला सगळं. काढून टाक. हा आता हे पण काढून, हे फक्त इथं काय ठेवा, पॉइंटर ठेवा. त्याला म्हणा नल, काय म्हणा नल. ओके आता महत्वाचं आहे कोड स्टेटमेंट. हे खालचं तर सेमच राहील, इथं थोडंसं चेंज होईल. ओके चला आता मला याच्यासाठी व्हॅल्यू पाहिजे. मला काय आता मॅलॉकनी व्हॅल्यू घ्यायची इक्वल टू पहिल्यांदा कसं मॅलॉक म्हणा, मॅलॉक विचारतो मला मॅलॉक. ओके त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल रे, हॅश इन्क्लूड कोणती हेडर फाईल लागेल सांगा. मॅलॉक साठी कोणती स्टँडर्ड लायब्ररी. स्टँडर्ड लायब्ररी. गुड. आणि stdio म्हणजे काय रे? इनपुट आउट. गुड. चला आता मॅलॉक आला. ओके मॅलॉकला म्हणायचं अरे तू विचारतो अरे तुला साईज किती पाहिजे. आता मला किती साईज पाहिजे असेल, मला एका स्ट्रक्चरचं जर मला दोन, आता स्ट्रक्चर मध्ये माझ्या काय काय आहे सांगा बरं तुम्ही. स्ट्रक्चर ओपन करून ठेवतो ना तसं कळेल तुम्हाला. ओके स्ट्रक्चर मध्ये या दोन गोष्टी आहेत. मला किती साईज लागेल सांगा. सपोज की दोन इंटिजरला पण 4 बाईट लागतात, फ्लोटला पण 4 बाईट लागतात. आता सांगा किती लागेल. 8 बाईट. किती लागेल, 8 बाईट लागेल बरोबर. ओके मग मी याच्या आतमध्ये डायरेक्ट 8 देऊ शकतो. पण आणखीन एक दुसरा मार्ग होता बघा काहीतरी, तो सांगा बरं कोण सांगते. दुसरा मार्ग काय होता, 8 घेण्याचा एक दुसरा मार्ग काय आहे. हार्ड कोडेड 8 न देता काय, साइज ऑफ. बरोबर साइज ऑफ. आता साइज ऑफ करा की साइज ऑफ. एक तर तुम्ही ते आता काय स्टुडंट म्हणा, आपण नावच दिलंय ना ते स्टुडंट. ओके आता तुम्हीच सांगा मला मॅलॉक काय रिटर्न करतो रे. वाईट स्टार. आपल्याला कशात पाहिजे, आपल्याला कोणत्या टाइप मध्ये पाहिजे. इंटिजर नाही आणखीन स्टुडंट स्टार. बरोबर स्टुडंट स्टार. आपला इंटिजर पॉइंटर नाहीये, आता स्टुडंट पॉइंटर आहे, नवीन टाइप आहे हा स्ट्रक्चरचा. त्यासाठी आपल्याला काय लागेल, त्याच टाइपचा लागेल ना. इधर टाइप म्हणजे काय करा,
स्टुडंट स्टार म्हणा, याला मॅलॉक म्हणा. आता हे इथं डायरेक्ट त्याची काही व्हॅल्यू येईन ती घेण्यासाठी मला काय करावं लागेल? ती व्हॅल्यू कशात तरी उतरून घ्यावं लागेल ना. कशामध्ये घेता येईल मला ती? इथं आलेली व्हॅल्यू मला कशात तरी उतरून घ्यावं लागेल. ती कशी घेऊ? कशी घेऊ सांगा? PSTD इक्वल टू पॉइंटर घेतलाय ना आपण त्यासाठी. झालं? ओके. आता मला काय करायचंय? PSTD रोल नंबर इक्वल टू 10. त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवलं होतं बघा एरोचं. आपण नॉर्मल साठी घेतलं. आता इक्वल टू काय काहीतरी घ्या. आता आपण PSTD ने पुन्हा प्रिंट केलं. प्रोग्राम आता रन करू, बिल्ड करू, रन करू, बघू काही इश्यू येतोय का. किती नंबर? 13 नंबर. काय चुकलंय सांगा बरं. काय चुकलं? सेमीकोलन राहिलं म्हणते कुठं? ओके. अरे इक्वल टूच नाही दिलं. आलं? तिथपर्यंत कोणा काही डाऊट, काही विचारायचं, काही सांगायचंय? हा प्रोग्राम समजला आहे का? अरे आता हा प्रोग्राम समजलाय का ते सांगा. आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी राहिलेल्या आहेत ते पण सांगा. सगळ्यात पहिल्यांदा मॅलॉक केल्यानंतर आपण काय करतो सांगा? मेमरी फ्री करतो. नाही, मॅलॉक केल्या केल्या खाली काय करतो? मॅलॉक केल्या केल्या खाली काय करतो? ट्राय करा. काही इफ मध्ये काही टाकत होतो का रे? काय होतं ते? नल करायचं. नल नाही करायचं, चेक करायचं की नल नाहीये ना. का? मॅलॉक हा कॉल फेल जाऊ शकतो ना. फेल गेला म्हणजे काय? तुम्हाला हीप वरती आता मेमरी शिल्लक नाहीये, म्हणजेच काय? नो मेमरी अवेलेबल हे येऊ शकतं तुम्हाला. मग ते चेक करायचं आधी की मॅलॉकनी मला मी जेवढी त्याला साईज आपली मॅलॉक काय करतो? ओएस ला रिक्वेस्ट करतो की मला एवढी एवढी मेमरी दे. असेल तर देईन ना, नसेल तर नाही देणार. ओके. मग त्यांनी दिलेत का नाही हे आपण चेक करतो. म्हणजेच कसं, तुम्ही एखाद्या मित्राला काहीतरी पैसे मागितले, मग तो एक तर म्हणेल अरे माझ्याकडे आहे, तर असेल तर देईन, नसेल तर नाही म्हणेल. नाही म्हणलं म्हणजेच काय? तुमच्याकडे जे नल होतं तेच तुमच्याकडे नलच राहिलंय. त्यांनी दिले तर ती व्हॅल्यू तुमच्याकडे आली. समजतंय? तर मग ती नेमकं माझ्याकडे जे होतं तेच आहे का त्यांनी मला काहीतरी दिलंय हे चेक करायचं. कसं? एक म्हणायचं PSTD इक्वल टू नल आहे का, म्हणजे माझ्याकडे जे होतं तेच आहे का. आता की कोणी काहीतरी दिलंय, इक्वल टू नल असेल म्हणजे मला याच्याकडून काही भेटलेलं नाहीये, म्हणजे मॅलॉककडून मला काहीच भेटलेलं नाहीये. काय भेटले? मॅलॉकला काय मागितलं होतं तुम्ही? मेमरी मागितली होती, ती तिने दिली आहे का नाही? नसेल दिली. आता समजा त्या पैशावर तुमचं काहीतरी काम अवलंबून असेल, तर ते होईल का? तुमचं नाही होणार. मग पुढचं ते त्याच्यावरचे हे त्या पैशावरची काम आहेत ते तुमचं करण्यात काही अर्थ आहे का नाही? इथूनच बाहेर पडा. तसंच मेमरी जर भेटली नाही तर त्या मेमरीवरती काही ऑपरेशन करण्यात काही पॉइंट आहे का नाही? इथूनच बाहेर पडा. कसं बाहेर पडायचं? पहिल्यांदा सांगा अरे नाहीये म्हणून. प्रिंटफ काय म्हणा? प्रिंटफ मॅलॉक फेल म्हणा. मॅलॉक फेल काहीतरी एक मेसेज द्यायचा आहे फक्त तुम्हाला, मॅलॉक फेल. झालं? आणि त्याच्यानंतर काय म्हणा? एक्झिट म्हणा. एक्झिट. हा, आता मला एक सांगा, एक्झिट डायरेक्ट 0 पण लिहू शकतो. एक्झिट आता 0 नाही लिहू शकत. माझं सक्सेसफुल एक्झिट नाही आहे, एररनियस एक्झिट आहे, म्हणजे नॉन 0 व्हॅल्यू द्यायची आहे, शक्यतो पॉझिटिव्ह दे. ओके. मी डायरेक्ट 1 पण लिहू शकतो किंवा एक्झिट फेल्युअर असा मायक्रो पण यूज करू शकतो. झालं? ओके. इथपर्यंत समजलं आहे का? इथपर्यंत समजलं आहे का? रोका नाही करायचं. काय?
एक्झिट 0 का करायचं नाही? एक्झिट 0 का करायचं नाही असं म्हणतोय का? हा सर. हा हे बघ, आता एक्झिट 0 आपण कधी करतो माहिती का तुला, की तुझा प्रोग्राम सक्सेसफुली एक्झिट झालाय तर त्याला एक्झिट 0 म्हणायचं. आता तुझा सक्सेसफुली एक्झिट झालेला नाहीये, का नाही झाला? कारण तू काहीतरी तुला मेमरीवरती काहीतरी काम होतं आणि ती तुला भेटलेली नाहीये, म्हणून हा एक्झिट 0 नाही येणार, इथे एक्झिट 1 येणार. का? कारण की तुझा प्रोग्राम हा तुला जसा पाहिजे होता तसा एक्झिट होत नाहीये, तो काहीतरी एरर घेऊन म्हणजे फेल्युअर घेऊन एक्झिट होतोय, म्हणून त्याला एक्झिट फेल्युअर म्हणायचं. म्हणजे 1 म्हणा, 2 म्हणा, काही म्हणा, नॉन झिरो व्हॅल्यू. 0 म्हणजे सक्सेसफुल. याचा यूज कधी होतो माहितीये का? सांगतो तुम्हाला. समजा तुम्ही काय करताय, आता हा एक प्रोग्राम आहे, ओके, आणि एक वेगळा प्रोग्राम आहे, त्याच्यामधून तुम्ही एखाद्या याला हे करताय. सपोज तुम्ही 2-3 स्क्रिप्ट लिहिल्या किंवा 2-3 प्रोग्राम लिहिले, की एक मोठा प्रोग्राम कसं लिहितात माहितीये का, की एक सब मॉड्यूल असतात वेगवेगळे आणि त्यांना कॉल करणार एक मेन मॉड्यूल असतं. ओके, आता असं इमॅजिन करा, मेन मॉड्यूल त्या सब मॉड्यूलला कॉल करतोय. मेन मॉड्यूल त्या सब मॉड्यूलला कॉल करतोय, म्हणजे मेन एक मोठा प्रोग्राम आहे, तो छोट्या छोट्या प्रोग्रामला कॉल करतोय. तो मेन जो प्रोग्राम आहे त्याचं एवढंच काम आहे की सगळ्या प्रोग्रामला 1 बाय 1 कॉल करायचं. आता तो पहिल्या प्रोग्रामला त्यांनी कॉल केलं आणि समजा त्याचा रिझल्ट जर फेल असेल तर पुढे जायचंच नाहीये, आणि जर सक्सेस असेल तरच पुढे जायचंय आणि दुसरा प्रोग्राम रन करायचा आहे, आणि त्याच्यानंतर तो झाला की तिसरा प्रोग्राम रन करायचा आहे. ओके, असं घ्यायचंय. आता समजा इथं जर तुम्ही एक्झिट 0 केलं, तो काय म्हणा, अरे हा प्रोग्राम सक्सेसफुली रिटर्न आलाय माझ्याकडे, म्हणजे हा सक्सेस झालाय, म्हणजे याला जे जे पाहिजे होतं ते सगळं भेटलंय, आता मी हे पुढच्या प्रोग्रामला पाठवू शकतो. पण ऍक्च्युली एक्झिट हा ऍक्च्युली सक्सेस झाला होता का? नाही. मग पुढचा काय होईल, डायरेक्टली क्रॅश होईल. त्यासाठी आधी हे प्रॉपर रिटर्न करणं त्यासाठी मस्त असतं, की तुम्ही कसं काय रिटर्न करताय. जर तुमचा इथं 0 म्हणजे तुमचं सगळं काम व्यवस्थित झालंय आणि तुम्ही रिटर्न 0 करताय म्हणजे सक्सेसफुली रिटर्न होत आहे. आता काहीतरी एरर घेऊन जर रिटर्न होत असेल तर तिथं 0 करायचं नाही. जर तुम्हाला एखादा दुसरा प्रोग्राम रन करत असेल तर तो काय चेक करणार, अरे इक्वल टू 0 हा रिटर्न करतोय का? जर याचा 0 असेल म्हणजे हा प्रॉपरली एक्झिक्यूट झालाय, नसेल तर हा प्रॉपरली एक्झिक्यूट झालेला नाहीये, याच्यावरचे डिपेंडंट पुढचे जे जॉब आहेत ते रन करू नको. ओके, ते कळेल तुम्हाला, कारण की आता आपण एक प्रोग्राम खेळतोय, हे तुम्हाला आता समजणार नाही जेव्हा तुम्ही प्रॉपरली काम करायला लागता आणि तेव्हा जेव्हा असं मेन मॉड्यूलचं तुम्ही असं मल्टिपल याच्यामध्ये जेव्हा डिवाइड करता आणि सब मॉड्यूल जेव्हा रन करता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, अरे एखादे समजा आता तुम्ही समजा फ्रेशर म्हणून लागले आणि तुम्हाला 0 कधी करायचं 1 कधी करायचं माहितच नाही, तुम्ही सगळीकडे 0 रिटर्न केलं आणि समजा दुसरा कोणतरी तो मेन तुमच्याकडे सब मॉड्यूल लिहायलाय आणि दुसऱ्याकडे कोणाकडे तरी मेन मॉड्यूल लिहायलाय, आणि सपोज 3 जणांकडे 3 आहेत, फक्त त्याच्या एकाच जणाने अशी चूक केली की सगळीकडे 0 रिटर्न केलं, आणि तो काय म्हणाल, अरे हा प्रोग्राम रन तर सक्सेसफुली होतोय तरी सुद्धा माझा थर्ड प्रोग्राम का फेल जातोय. तो चेक काय करणार, थर्ड प्रोग्राम का फेल जातोय, नंतर त्याला कळेल, अरे याला ज्या व्हॅल्यू सेकंडने ज्या व्हॅल्यू द्यायच्या होत्या त्या थर्डला भेटतच नाही, मग ते पुन्हा सेकंड करेल. सेकंड तर म्हणतोय मी सक्सेसफुल झालोय, मग याला यांनी व्हॅल्यू दिल्या का नाही. मग तो हळूहळू चेक करायला जाईल, तेव्हा त्याला कळेल, अरे तिथं ऍक्च्युली यांनी 1 म्हणजे फेल्युअर म्हणून रिटर्न करायला पाहिजे होतं, त्यांनी काय रिटर्न केलंय सक्सेस म्हणून, तर ते चुकीचं आहे. हे कळेल ते प्रोग्राम आता फक्त हे आता तुम्ही आतापासून जर हे फॉलो करायला लागले ना, की हळूहळू तुम्हाला ते नंतर येणार तिथं सक्सेस म्हणा. आणि इथं दिसताना 0 काय 1 काय कळत नाही ना व्यवस्थित. हे बघा आता कसं मिनिंगफुल रिटर्न काय करतोय, अरे सक्सेसफुली रिटर्न होतंय, काहीतरी फेल झालंय, काय फेल झालंय, मला फेल झालंय. हे पण एक प्रोग्राम घेऊन ठेवा. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं. आता आणखीन एक स्टेप राहिली याच्यामध्ये, काय सांगा बरं. ही मेमरी तुम्हाला कुठे भेटते? ओके, फ्री करायचं राहिलंय तर आता डायरेक्ट फ्री नाही करायचं. फ्री करण्याच्या आधी आपण काहीतरी करतो, काय करायचं सांगा बरं. फ्री करण्याच्या आधी एक कंडिशन आपण ऍड करतो, कोणती सांगा. की ऑलरेडी आधीच नल झाली. हा, ऑलरेडी आधीच फ्री तर नाही झाली ना, हे चेक करायचं. ओके, ते डायरेक्ट तुम्ही असं म्हणू शकता. चला आपण प्रॉपर इफ pstd is not equal to null, तो आधीच जर नल नसेल तरच फ्री कर ना. ओके, तर मग काय म्हणायचं, फ्री
आता ही मेमरी कोणती फ्री झाली आहे सांगा बरं. पीएसटीडी म्हणजे कोणती मेमरी फ्री झाली आहे. आता तुम्हाला इमेजिन झालं पाहिजे. मी डायग्राम अजिबात दाखवत नाहीये तुम्हाला. सांगा बरं आता ही मेमरी कोणती फ्री झाली आहे. स्टुडंटची. स्टुडंटची ते हे झालं, पण तुला मेमरी जी हिप वरती अलोकेट झाली ती फ्री झाली ना. स्टुडंटची झाली ती बरोबर आहे, त्यात काही हे नाही. आता जी हिप वरती मेमरी अलोकेट झाली ती फ्री झाली आहे. नीट बघा, जी हिप वरती मेमरी अलोकेट झाली होती ती फ्री झाली आहे. पण पीएचटीडी मध्ये आणखी सुद्धा तो त्याच मेमरीला पॉइंट करतोय का? येस ऑर नो सांगा. बरोबर करतोय ना. मग आता नंतर आपल्याला काय करावं लागेल. नल करावं लागेल. बरोबर. पीएचटीडी इक्वल टू काय करायचं, नल करायचं. झाला तुमचा प्रॉपर प्रोग्राम. आता कोणाला काही डाऊट आहे, काही विचारायचंय, काही सांगायचंय.